तरच मराठ्याला आरक्षण देतात. तिथं आपसामध्ये भांडणं लावून तसा आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शहा ते अंगावर घ्यायला तयार नाही. त्यांच्या डोक्यात एकच काही करून इथं मराठा ओबीसी भांडण झालं तर मराठा हुशार समाज आहे, तो लोकशाहीच्या बाजूने उभा राहील आणि ओबीसीला आपण मराठ्याच्या विरोधात घालून भाजपकडे मतं घेऊ. पण ओबीसीला एक या पत्रकार परिषदेत माझं ओबीसीला एकच आव्हान आहे की ओबीसीच्या विरोधात खऱ्या अर्थानं भाजप हा प्रामुख्याने विरोधात करतो. RSSला या देशातलं आरक्षण संपवायचं या दृष्टीनं RSSचा प्रयत्न चालू आहे. आगामी निवडणुकांमध्ये काही परिणाम होईल ना ओबीसी असेल किंवा इकडे मला असं वाटतं की मराठा समाज हा लोकशाहीच्या बाजूनं आणि संविधानाच्या बाजूने उभा आहे आणि ओबीसीला जे समजदार ओबीसी आहे ते सुद्धा लोकशाहीच्या बाजूने उभे राहतात. आता काही लोक त्यांच्याकडे, आता हे आपले लोक त्यांच्याकडे आहे, जातीचे आपले समाजाचे लोक आपले त्यांच्याकडे आहे, पण ते मुखवटे आहेत. त्यांचा मूळ करता धरता RSS आहे. आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? आपल्या पक्षाची भूमिका काय या आपल्या पक्षाची भूमिका संविधानवादी पक्षाच्या बाजूने उभं राहणे आणि लोकसभेत संविधान विरोधी शक्तीला संपवणे. म्हणजे कोणत्या पक्षाला समर्थन आहे आपलं? आता आपल्याकडे आहे ना संविधानवादी जे काही पक्ष आहेत त्यांच्या बाबतीत निर्णय घेऊ आपण 30 एप्रिल. प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र उमेदवार प्रकाश आंबेडकरांनी जे उमेदवार उभे केलेले आहे, मागच्या वेळी ते भीमा कोरेगाव झालं होतं, त्यांच्यामुळं त्या भावनिकतेमुळं त्यांच्या पक्षाला मतं पडली होती. आता ते मत विभाजन करण्यासाठी त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत. आता आमचं म्हणणं असं आहे की त्यांना मत विभाजन करण्यासाठी आपला आमदार संजय शिरसाट बोलत होता, बाळासाहेबांची बाजू दाखवत होता. मग आता आमचं आव्हान आहे त्याला या पत्रकार परिषदेत, त्यानं मुख्यमंत्री शिंदेंना सांगून प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामधून पाठिंबा द्यावा. महायुतीचं पण त्याला प्रकाश आंबेडकरांबद्दल फार कळवळा होता संजय शिरसाटला, तर मग त्यांनी तिथं पाठिंबा द्यावा बाळासाहेबाला, त्याच्या पक्षाचा. उलट इकडं असं सांगायचं की काँग्रेस फार वाईट आहे आणि एका बाजूला काँग्रेसच्या काळामध्ये घटना कायदे संविधान याचा सारा वापर करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या विरोधात भूमिका घेऊन उभं राहायचं. आता या संजय शिरसाटची नाव निघले का म्हणजे ते कसं आहे, सर्व काही आयतं मिळाल्यामुळं, लाटीमध्ये स्वार झाल्यामुळं त्यांना मिळालेलं आहे. पश्चिम विधानसभेचं चित्र फार विदारक आहे. 80% लोकांना प्यायला पाणी पश्चिम विधानसभेत. देवळाई साताऱ्यामध्ये पाणी आलं नाही आणि पडेगाव मिठमिठ्यामध्ये पाणी आलं नाही. आणि जी 1680 कोटी रुपयाची जी योजना आहे पाणी पुरवठ्याची, ती 1680 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना आता जवळपास 2600 कोटीवर गेलेली आहे. आणि जलकुंभ बांधले नसल्यामुळे आपल्या शहराला पाणी मिळू शकत नाही 8 ते 10 दिवसाला. या संबंधानं त्यानं कधी भूमिका घेतली नाही. हे फक्त कमिशन एजंट आणि कमर्शियल टोटल कमर्शियल म्हणून वागले. यांच्याकडे सामाजिकता नावाची कोणती गोष्ट नव्हती. परंतु शिवसेना या पक्षाच्या लाटेवरती स्वार झालेली. या निवडणुकीत त्याला जनता त्याची जागा राखून देणार. कमिशन एजंट आहे, मग दुसरं काय आहे? कमर्शियल आहे ना तो. त्याचं महापालिकेत सुद्धा कमर्शियल असायचं. एक ठरावाला जो पाहिजे का मग ठराव करायचा. आज एक रिक्षावाला त्यानं 300 कोटीचं घर कुठून आणलं? 300 कोटीचा बांगला चालू आहे त्याचा आता 2 एकरमध्ये गोलवाडीला. ते सारे ईडीचेच मेंबर आहेत. पुढं विधानसभा झाली की ते ईडीमध्ये जाणार. हे सारे ईडीचे मेंबर आहेत. नाही आता तक्रार दाखल करून त्याचे सारे याचं चालू आहे. पूर्ण प्रॉपर्टी त्याच्याकडे 2000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी कुठून आली? ही विधानसभेतून बोलायचं होतं, आता बोलायची का? फक्त एवढंच म्हणायचं होतं की तो बाळासाहेबाबद्दल फार कळवळा दाखवत होता, बाळासाहेब आंबेडकरांबद्दल. तर त्यांनी बाळासाहेब आंबेडकर तर तो बाबासाहेबाचा विचार मानत असेल किंवा बाळासाहेब आंबेडकरांना मानत असेल तर त्यांनी शिंदे गटाचा पाठिंबा बाळासाहेब आंबेडकरांना घेऊन द्यावा आणि त्यांना लोकसभेत पाठवावं. नगर नाशिकची जी पाणी भाजप येऊ शकत
भविष्यातही जे काही सर्वे आले आता आली त्यामध्ये असं आहे फक्त ईव्हीएम मध्ये काही गडबड नसेल तर भाजप येऊ शकत नाही देशात. सगळे महाराष्ट्रात ती जातात महायुती. हो महाविकास आघाडीला 17 जागा. 18 बरोबर आहे. बरोबर आहे. नाही लोकांमध्ये तो सर्वे चालू आहे. काय आहे, लोक आहे ना, भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे जो मध्यमवर्गीय व्यापारी मध्यमवर्गीय माणूस आणि छोटा व्यापारी हा फार अडचणीत आलेला आहे. जीएसटी 18% लावलेली आहे आणि या जीएसटी मुळे मला असं वाटतं की देशाच्या अर्थव्यवस्था कोलमडून गेली. नोटबंदी जीएसटी या ज्या काही गोष्टी नरेंद्र मोदीच्या झालेल्या त्या सर्व चुकीच्या आहेत. आणि पण एक विचाराचा विषय आहे. मला एक सांगा की हे म्हणतात की आम्ही देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही काही काँग्रेसनं यांनी फारच भ्रष्टाचार केला. आमच्याकडे जिल्हा परिषदेला एक THR शालेय पोषण आहार देतात THR त्याच्यामध्ये जे पॉकेट दिली जायचे त्या पॉकेटचं असं होतं की त्याचा आम्ही सन्माननीय आमचे रेल्वे पाटील दैवे सभागृहात ते तुम्हाला दाखवलं किती म्हणजे त्याचा आपण त्याला खोलल्याबरोबर त्याचा असा वास येतो की ते माणसाला 2-3 तास सुधरत नाही. तसा त्यांनी निकृष्ट दर्जाचा म्हणजे जनावर खातील असं त्यांनी ते पाकिट आणले आणि ते पाकिट आणल्याच्या नंतर तो महिला बचत गटाला THR पुरवठा करण्याचे शासन निर्णय होता. देवेंद्र फडणवीसांनी ते बदललं आणि तो 2 मारवाडी म्हणजे उद्योगपतीला दिला. एक अग्रवाल नावाचा धुळ्याचा उद्योगपती आहे. दर 2 महिन्याला 7 कोटी रुपयाचे बिल एका जिल्हा परिषदेतून निघतं. तर आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा 35 आहे. तर या 35 जिल्हा परिषदेमध्ये दर महिन्याला म्हणजे जवळपास 10 वर्षाने एक काम चालू आहे. मला असं वाटतं की 15,000 कोटीचा THR घोटाळा देवेंद्र फडणवीसांनी केला आणि यालाही जेलमध्ये जावंच लागेल. हे सरकार गेल्यानंतर हे दोघंही जेलमध्ये राहतील. त्यांच्या भ्रष्टाचार पण आपले समाज आता ज्याच्याकडे आता आपली जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीच्या दृष्टीनं आपल्याला जे कोणी समतावादी जे कोणी समाज व्यवस्था घडवणारे समाजवादी विचाराचे लोक आपले जवळचेच असतात. आज जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश एकच आहे की जे 10 वर्षापासून नरेंद्र मोदीचं सरकार भारत देशामध्ये आलेलं आहे ते यावेळेस 400 जागा जिंकण्याचं जे 5वी बहुमत घेण्याचं ते काम घोषणा ते करतायत आणि त्या जोरावर EVM-द्वारे ते 5वी बहुमत घेण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून यावेळेस घटना आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही घटना बचाव परिषद घेत आहोत 30 एप्रिलला. तर ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा पाठिंबा कोणाला असणार आहे? जे पक्ष घटनेच्या बाजूने आहेत संविधानाच्या बाजूने आहेत त्यांनाच आम्ही पाठिंबा देऊ. MIM पण म्हणताय आम्ही घटनेच्या बाजूला आहे संविधानाच्या बाजूला आहे, मग त्यांना असेल का पाठिंबा? आता MIMचं परिस्थिती मला असं वाटतं 1 आणि 2 खासदारामुळं देशाचं संविधान वाचणार नाही. तर आपल्याला यावेळेस धर्मनिरपेक्ष शक्ती ज्या आहेत त्या धर्मनिरपेक्ष शक्ती जेवढ्या प्रबळ होतील त्याच्या पद्धतीने विचार घ्या आम्ही घटना बचाव परिषदेत करणार आहोत. MIMला आता काही निवडत नाही पण MIM निवडून येत असेल तर त्या गोष्टी आहेत. मागच्या वेळेस आली होती ना MIM? त्यावेळेसची परिस्थिती आजची परिस्थितीमध्ये विचार केला जाईल. अजून 2-4 दिवस हे परिषदेला कोण कोण येणार आहे? त्या परिषदेला आम्ही माननीय शरदचंद्र पवार संजय राऊत साहेब आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे किंवा त्यांचा प्रतिनिधी कोणीतरी महाराष्ट्रातला बोलवण्याचा मी प्रयत्न करतो.